आता हे कधी रडीचा डाव खेळणार माहिती नाही, इलेक्शन कधी घेतील. पण इलेक्शन जिंकल्यानंतर आपल्या विचाराचा तिथे मुख्यमंत्री बसल्यानंतर काही खूप सामाजिक प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. मराठी भाषेबद्दल आदर सन्मान जे नुसते होर्डिंग लावून तोडून फोडून मराठी भाषा नाही घरी पोचणारी, ती घरात पोचली पाहिजे, शाळेत पोचली पाहिजे. मी मगाशी एक प्रस्ताव दिला होता, खरं तर मी शिक्षण संस्थेशी बोलणार आहे की 60व्या वर्षीच टीचर सगळे रिटायर होतात. ते फार ऍक्टिव्ह असतात, 60 वर्ष काही वय नाही आता. तर का नाही संपूर्ण राज्यामध्ये आपण सगळे शिक्षक ज्यांना पेन्शन मिळतं त्यांना विनंती करावी की दिवसातून 2 तास किंवा 1 तास किंवा आठवड्यातून 3-4 तास तुमच्या घराच्या जवळ जी शाळा असेल त्या शाळेत जाऊन मराठी वाचन हे तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही नाहीतरी रिटायर झालाय, कदाचित त्यांना वेळही जात नसेल आणि वेळ नाही गेला ना की मी आजारपण येतं, माझं हे होतंय, मला ते होतंय. एकदा कामाला एम्प्टी माइंड डेव्हल्स वर्कशॉप. त्याच्यामुळे का नाही या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना सगळ्यांना सांगावं की 60 जे रिटायर झालेत त्यांनी महाराष्ट्रासाठी आता तुम्ही पुढच्या पिढीसाठी काय करणार. का नाही सगळ्या शिक्षकांना पेन्शन असतं ना, असतं का नाही? सगळ्यांना नाही, कॉन्ट्रॅक्टवाल्यांना नाही. आता आपल्याला बदलायचंय ते हळूहळू. कुणाला काय मागणी करायची आहे का? आता जर सत्तेमध्ये आले तर पटपट मागून घ्या, 2 महिने सगळ्याला हो म्हणायचा त्यांचा मूड आहे. कारण का आता फक्त हो म्हणायचं खरं आहे. कारण मी तुम्हाला सांगते शिक्षणामध्ये